नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ज्येष्ठ पुत्र यांचा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी साखरपुडा संपन्न। रतननाथ लांडगे यांच्याकडून भावी सुनेला शिक्षणासाठी लॅपटॉप गिफ्ट देऊन समाजात केला नवा आदर्श निर्माण। एरवी साखरपुड्यात प्रामुख्याने दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू म्हणजे साड्या, दागदागिने। मात्र या सर्वांना फाटा देत सामाजिक नेते असलेले सामाजिक जाण असलेले रतननाथ लांडगे यांनी आपल्या होणाऱ्या भावी सुनेला साखरपुड्यात शिक्षणासाठी लॅपटॉप देऊन समाजात एक नवीन आदर्श घालून दिला असून आपल्या या भावी सुनेने तिच्या शिक्षणाचा उपयोग करून भविष्यामध्ये तिच्या स्वतःच्या पायावरती उभा राहून समाजातील गरीब मुलांना देखील कम्प्युटरमध्ये साक्षर करावे यासाठी कम्प्युटर क्लासेस उभारण्यासाठी मदत करणार असल्याचं रतन लांडगे यांनी म्हटलं आहे। तर यावेळी रतन लांडगे यांनी भावी सुनेला लॅपटॉप गिफ्ट देऊन तिला स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी कम्प्युटरचे क्लासेस उभारण्यासाठी देखील मदत करणार असल्याचं बोलल्यानंतर उपस्थित लोकांनी यावेळी रतन लांडगे यांचे कौतुक केले असून सर्व समाज माध्यमातून देखील रतन लांडगे यांनी घालून दिलेल्या या आदर्शाची सर्व स्तरातून सध्याला रतन लांडगे यांची कौतुक केले जात आहेत। यावेळी साखरपुड्यासाठी विविध संघटनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष रतननाथ लांडगे आज दिनांक रविवार 21/7/2024 वार रविवार या रोजी संभाजीनगर सिद्धार्थनगर इथे आज माझ्या छोट्या मुलाचा विष्णू रतन लांडगे मार्गे प्रियंका प्रभाकर मार्गे या मुलीसोबत आमच्या 1 महिन्यांनी मागणी टाकली होती आणि आज रोजी आमचा साखरपुडा साजरा केला आहे। आज साखरपुडा साजरा करण्यासाठी आम्ही सगळे माझे परिवार, लांडगे परिवार आणि सगळे माझे नातेवाईक आणि त्यांचे नातेवाईक मिळून आम्ही मित्रमंडळी मिळून साखरपुडा आम्ही आनंदाने साजरा केला आहे। आणि माझ्या परिवाराने आम्हाला इथे चांगली सोय लावली आहे। त्यांनी एक साखरपुड्यासाठी हॉल घेतला, 400-500 लोकांचं त्यांनी जेवण केलं। सगळ्या लोकांना आमच्या हळद कुटू देऊन काही टोपी देऊन सगळी आमच्या सगळ्या लोकांना सहकार्य केलं, त्यांनी सन्मान दिला। आणि तसंच माझ्या मुलाला प्रियंका 12वी शिकली आहे, तिचं शिक्षण चालू आहे आता। तर सध्याला मी तिला एक जॉब टाईप करून मी तिला एक माझ्याकडून साखरपुड्याचा बक्षीस देतो आणि तिने भेटवस्तूची तिने त्या 3 महिने यात तिने कोर्स करावा, प्रमाणपत्र घ्यावा आणि चांगल्या प्रकारे तुम्ही शिकावा। मी तिला 25 ते 30 लाख घेऊन माझ्या कार्यालयावर मी तिला लोक जे गोरगरीब मुलं असतील त्या मुलांना त्यांच्या पायावर स्वतःचा उभं राहावा म्हणून तिला मी त्या मुलांना शिकावं तिने म्हणून तिला मी पायावर क्लास उभं करणार आहे म्हणून